गरम आहे, गरम आहे, भाजलं. अरे भाजलं. आम्ही आता आमचा प्रवास आहे मुंबई ते मालवण. चला तर आता आपण पोहोचलोत मालवण कट्ट्याला. मावशीच्या इकडे आलोय. हाय, खाऊ आणलाय का विचारते ती. मावशी, आंघोळीची तयारी चालू आहे. मावशींची बॉडी बघा, आमच्या एकदम देसी बॉडी आहे. खूप छान असं जेवण बनवलं आणि बाहेर असा निसर्ग अंगणामध्ये आम्ही लोक जेवायला बसलो. नमस्कार, मी महेश दळवी. तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आता आम्ही लोक चाललो आहेत मालवणला. आणि मालवणला जाण्याचं असं निमित्त की अंगणेवाडीची जत्रा आहे 22 फेब्रुवारीला. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी चाललो आहेत सर्व मित्र. तर गेली 9 वर्ष आम्ही लोक अंगणेवाडीला जातो आहे आणि ह्या वर्षी पण जाणार आहेत. तर आम्हाला आता आम्ही पोचलोत महाडला. आणि महाडला येऊन मला इंट्रो शूट करावा लागतो आहे, कारण का आम्ही जेव्हा निघत होतो त्या टायमाला या दोघांना चरबे आल्या होत्या आणि आम्हाला इंट्रो करू देत नव्हते मला. तर तुम्ही बघा ती लोक काय इंट्रो करू देत नव्हते बघा. नमस्कार, मी महेश दळवी. तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही जात आहोत अंगणेवाडीला आणि आम्ही आता आमचा प्रवास आहे मुंबई ते मालवण. कसं बोलायचं? नमस्कार, मी महेश दळवी. तुमचे स्वागत आहे. आता विशाल काही आहे, महेश दळवी. तर ह्यामुळे आता मला महाडला येऊन इंट्रो करावा लागतो आणि आम्ही थांबलोय CNG भरायला पेट्रोल पंपवरती. चला आता पुढचा प्रवास आपण करूया. तर चला. तर आता आम्ही पनवेलला पोचलोय. पहिला हॉल्ट आम्ही CNG भरण्यासाठी घेतलाय पनवेलला आणि आता CNG भरून आता आम्ही निघू. नंतर ह्याच्यानंतर आम्हाला बहुतेक इंदापूरला CNG भरावं लागेल. तोपर्यंत इंदापूरपर्यंत आम्हाला सफिशियंट असेल. तर आता इथून CNG भरून निघूया आपण. तर आता आमचे कार्यकर्ते आईस्क्रीम घेऊन आले. चांगला आणलाय रे. कोणता अंजीरवाला आहे पण हे अंजीरवाला आहे रे. हे बाय अंजीर आहे, मुंबईची अंजीरवाडी कुल्फी. रत्नागिरीला पोहोचायच्या अगोदर रत्नागिरीचा हापूस आईस्क्रीम भेटला आम्हाला. तुला काय स्ट्रॉबेरी, गुलकंद, मनालीची अंजीर. चला तर आता आम्ही पोहोचलोय संगमेश्वर डेपोला. सकाळचे वाजले 5:30. निघालो होतो आपण 11:30 वाजता आणि आपण वेळेमध्ये अजून. तर आपण घेतलंय शिरा आणि कांदापोहे घेतलेत आपण. एकदम मस्त फेमस आहे इथलं आणि खूप क्राऊड बघा गर्दी आहे स्टँडच्या बाजूला. शिरा आणि कांदापोहे आपण घेतलेत. गिरीश, कशी होती टेस्ट? शिरा कांदा पोहाला मस्त आहे. टेस्ट नंबर आहे. पहिल्यापासून चहा पण एकदम चला तर आता आम्ही आलोय ओरसला. आता आम्ही लोक स्टे करणार आहेत कट्ट्यावरती, मालवण कट्ट्याला. आणि मालवण कट्ट्याला आपली मावशी राहते. तर मावशीच्या इथे आम्ही राहणार आहेत. तर त्याच्या अगोदर आम्ही घरी जाण्याच्या अगोदर आम्ही लोक सर्व साहित्य घेऊन जाणार आहोत. आम्हाला जेवणाचं चिकन काय काय गोष्टी लागतात, कांदे, बटाटे, खोबरं, चिकन मसाला, अजून बाजारात चालू नाही झाला आणि सर्व घेऊन जायचं. पण आता वाजले 11 वाजले आणि बाजार अजून इकडे चालू नाही झालाय. तर बघूया आता आपल्याला काय मिळतंय का. चिकनवाला तर चालू आहे. तर बघूया आता चिकन घेऊन जातो. बाकीचं बघू तिकडे मिळेल मार्केटमध्ये जवळपास. तर कोंबडी आता आम्ही घेतलेली आहे. आम्ही मालवण झालं 2 कोंबड्या कुर्बान होणार आहेत बिचाऱ्या. 25 रुपयाचे. 25 3 किलो 300. 50 रुपये किलो कांदे आहेत. आणि आमचे 2 कार्यकर्ते घेत आहेत आता कांदे बटाटे. अजून काय काय घ्यायचे आपल्याला? आता लिंबू द्या. लिंबू द्या. किती होईल? कसं आहे, मोठी 20ला 3 आहेत, बारकी 20ला 4 आहे. 20चे 4 वाले द्या. आता भाव पण करणार ना, बार्गेनिंग करत नाही का? आपला भाव एक जाऊ दे समजला. चला तर आपली शॉपिंग झालेली आहे आता. आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत मालवण कट्ट्याला. मालवण कट्ट्याला मावशीकडे जाणार आपण. आणि तुम्हाला मी माझ्या मित्रांची ओळख करून देतो ज्यांच्यासोबत आपण मालवण ट्रिप करणार आहे 4 दिवसाची. तर हा आपला गाडी चालवतो, हा नयन गावकर. मागे गिरीश गुंजा आणि आशुतोष काकडे उर्फ नानू.
आपली अशी 4 जणांचा आमचा ग्रुप आहे. अंगणवाडीची ट्रिपसाठी आम्ही लोक मालवणला आलो आहे. तर बघूया आता कशी ट्रिप होते आमची, काय आपली पोरं करतायत धमाल मस्ती. तर बघा आता पुढे. चला तर आता आपण पोहोचलोत मालवण कट्ट्याला. मावशीच्या इकडे आलोय आणि दरवर्षीप्रमाणे आपला फिक्स स्पॉट आहे मालवण कट्टा मावशीच्या इकडे. गेली 9 वर्ष झाली आम्ही इकडेच येतो. आमचा फेवरेट स्पॉट आहे सर्वांचा आणि आम्ही हे 4 जण फिक्स असतो अंगणवाडीच्या जत्रेसाठी. तर तुम्हाला दाखवतो मावशीचं घर कसं आहे ते बघा. हे मावशीचं घर आहे आणि बाहेर मस्त अंगण. असं फील होतं की गावाला आलोय आणि समोरच विहीर आहे एकदम मस्तपैकी. आणि ही आमची मावशी. मावशी हाय कर. हाय. बरे आहे. बरे आहेत सगळे, बरे आहेत एकदम मस्त. आणि आमचे कार्यकर्ते येऊन लगेच झोपले बघा. नानू काय रे झोपला? झोपला आमचं नानू. आणि हे घर असं वाटतंय गावाला आल्यासारखं. जुनं आहे पण सोनं आहे. आणि पशुपालन बघा मावशीचं. कोंबड्या वगैरे मस्त लागलेले आहेत. शेंगा पण दाखव. शेंगा आमच्यासाठी तयार होतात. इकडे सोडणार नाही, दिसणार नाही. 4 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे. सगळे कोंबड्या आहेत. आता मोठे होते थोडच्या वर्षी बघू यांचं काय करायचं ते. राहणार मग देणार मी पाठवून. मावशी पाठवणार आहे ते आपल्याला. आणि हे किचन. पप्पाने अरे वा छान छान मस्त एकदम. हे फक्त हे आपलं एक सगळं खांबा आहे. हे शेंगा आहे. गावचे येणार तुम्हाला हे एकदम. बघा कलिंगड गौरव आणले. कलिंगड आणले गौरवनी. हा शेंगा सगळं हळद 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 सगळे गावठी तुम्हाला आयटम सर्व इकडे मिळणार. आपल्या केळीची पानं. जो कोकणातला आणि मालवणचा जो मेवा असतो तो सगळं इकडे आहे. खजाना भरलाय. आणि घराच्या बाजूची जागा इकडे आम्ही सर्व आंघोळ करतो. आतमध्ये पण आहे वॉशरूम, पण आम्ही लोक सर्व बाहेर आंघोळ करतो. गावी आल्यावर गावचा फील पाहिजे ना त्यासाठी. आणि इथे गरम पाण्याची चूल आणि हा आहे गोटा. अम्मा हाय हाय. खाऊ आणलाय का विचारते ती. गाय आहे. आणि ही बाजूची जागा सर्व. तर आपल्याला इकडे थांबायचं 4 दिवस. तर आता आपण जेवायला आलो आहेत आणि जेवायची सुरुवात आपण करतोय. तर स्वतःचं जेवण आपल्याला स्वतःलाच घ्यावं लागतं, काय ऑप्शन नाही. मस्त की रसा वगैरे घेतलाय आणि आपल्याला भाकरी आहे जेवणामध्ये. भाकरी राईस पण आहे. तर चला सुरुवात करतो जेवणाची. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कसं जेवण आहे. आणि जेवण कोणी बनवलं ते पण सांगतो तुम्हाला. समजलं ना. बाजूला हरिण आलाय. थांब 2 मिनिटं. हरणाचे पाय दिसतात माका. एक नंबर. जे हे जेवण बनवलंय ते गौरवनी बनवलंय. हा मावशीचा मुलगा. छान, खूप छान बनवलंय गौरव जेवण. आणि आपली सर्व मंडळी जेवायला बसली आहे. रील ब्लॉगर कसं वाटतंय जेवण? भाई आपण तर 9 वर्ष येतोय. लोकांना सांगायचं आपल्याला जनतेला पद्धतीचं जेवण हे तर उत्तम उत्कृष्ट खूप छान असं जेवण बनवलं. आणि बाहेर असं निसर्ग अंगणामध्ये आम्ही लोक जेवायला जेवढा गिरीशने अनुभवलाय खाण्याचं तेवढं कोणीच नाही. कलिंगड कटिंग चालू आहे आपली. आणि विशाल आपला चिपळूणवरून डायरेक्ट व्हिडिओ कॉल वरती. विशाल हाय कर. अरे हायला केलं, एवढं हाय केलंस तर आता मस्त खाऊया. देशी कलिंगड आहे आपला. देश मध्ये उरलेलं एक हातू सगळं चांगलं लागतं. गौरव कुठून आणलाय हा कलिंगड? इकडचाच आहे ना, आपला गावचाच कलिंगड आहे ना. मावशी आंघोळीची तयारी चालू आहे. मावशींची बॉडी बघा आमच्या एकदम देसी बॉडी आहे. पहिलवान आहेत आमची मावशी.
हे असं टाकायचं ना सगळं त्याने भेटतं. वरच्यावर हे केलं. अंगणेवाडी तुला काय मिळतं ना चेक करून लोक पडतो गर्दी असते काय? भरपूर म्हणते दुसऱ्या दिवशी जाऊ करा दुसऱ्या दिवशी खूप गर्दी असते. नाही कमी असते आपण जातो पहिल्या दिवशी आपण जायचं. पहिल्या दिवशी मजा हा करायची. मजा असता 2 दिवस असते ना. 2 दिवस 3 दिवस आपण काय काय आपण आदल्या 2 रात्री दिवस बाहेरच्यांसाठी, दिवस तिसरा करतो दिवस असता. गावच्या लोकांसाठी. गरम आहे गरम आहे ही भाजलं. अरे भाजलं एवढी जास्त नको देऊ. बाई, अरे केवढं देतोय. चला तर आता आपण जेवायला बसलोय सर्व. आपले सर्व मित्रमंडळी सगळी जेवायला बसलेली आहे आणि आता आपण जेवायला सुरुवात करतो. तुम्हाला जेवण टेस्ट करून दाखवतो की कसं आहे. हे पण चिकन गौरवणीच बनवले परत आता संध्याकाळी एकदा. जीवन दुपारसारखं छान बनलेले आता पण. आणि हा आमचा मित्र प्रणय. हा तुम्हाला दुपारी दिसला नसेल, जरा बाहेर गेला होता, आता लेट आलाय. हा गौरवचा भाव. तर आता जेवण घेतो, आम्ही सगळं संपवतो. एक पण आहे, प्रत्येकाला पर पर्सन एक दिलेला आहे. आता खाऊया. पॅकेजमध्ये सगळं काय आपल्याला. झोपतायत तर आमची झोपाची सोय वगैरे झालेली आहे. आता हातरून वगैरे घातलेलं आहे आणि आमच्या आणि मावशाने पहिला नंबर लावला. झोपले. नंबर 99 सेकंड नंबर नानू आहे आणि बाहेर अंगणामध्येच आम्ही झोपणार आहेत. आणि आपली माणसं अजून जेवतायत. आणि हे बघा बाहेर अंगणामध्ये आम्ही झोपतोय आणि माणसांचं अजून जेवणाची चालू आहे. आम्ही इकडेच जेवलो आज. मावशी झोपा चला आता काय. मावशी हे बघ जागी आहे अजून. मावशी मोबाईल बघतात काहीतरी. यांचं काहीतरी बघायला लागेल आपल्याला. लक्ष ठेव मावशी. हे मावशी जागी आहेत बघ. ये लवकर काठी घेत चल. लगेच काठी घे. कट्ट्यावर तो ब्ल्यू बर्ड येतो. थंडी आहे. ब्लॉक मध्ये थंडी आहे. एवढा कूलर लावले. मावशी हाय कर हाय कर. बघा मावशी आमची जागी आहे. मावशी जागी ती बोलली तुझी पोरं झोपल्याशिवाय ती झोपणार नाही. आणि मावशी बघा कशा डोक्यावर घेऊन झोपले खात्री. मावशी आपली पूर्ण खातिरदारी व्यवस्थित आणि करते सकाळी एकदम. लवकर पण उठणार मावशी. आम्ही उठायच्या अगोदर मावशी घावणी करणार आहे. चला तर आता आपली झोपायची वेळ झालेली आहे आणि हा ब्लॉग पण इथे संपवायची वेळ झालेली आहे. आज आपला मालवणचा पहिला दिवस संपलेला आहे आणि अजून आपल्याकडे 3 दिवस बाकी आहेत. तर ते दिवस पण आपल्याला आता संपवायचे आहेत. आपण आता उद्या कुठे जाणार आहेत त्याची आम्हाला पण एक्साइटमेंट आहे आणि तुम्ही पण एक्साइटमेंट हवा की आपण उद्या कुठे जाणार आहेत ते. तर चला हा ब्लॉग इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा, शेअर पण करा. तर चला बाय बाय.